नमस्कार. आजचा विषय आहे मुलं हट्टी का होतात? तुमचंही मूल हट्टी आहे का? कदाचित फक्त त्याला समजून घ्यायची गरज आहे. हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. खरं तर छोट्या-छोट्या गोष्टी मुलांना हट्टी बनवतात. आपल्या पॅरेंट्सच्या, आपल्या म्हणजे माझ्याकडूनही ह्या गोष्टी घडलेल्या आहेत, की छोट्या-छोट्या चुका आपल्या होतात. चुका इन द सेन्स त्या आपल्याला कळत नाही, की ती चूक आहे. पण ते आपल्याकडून घडतं. आपण त्यांच्या चांगल्यासाठी करत असतो. पण त्या छोट्या-छोट्या गोष्टी मुलांना हट्टी बनवतात. जसे की हे करू नको, ते करू नको, इथे हात लावू नको, तिथे हात लावू नको. सतत आपण त्यांना सांगत असतो आणि ते त्यावर रिॲक्शन देत असतात. त्यांना ती गोष्ट पहिले करायची असते. तुम्ही हे केलं असेल, ऑब्झर्व्ह केलं असेल, की त्यांना आपण नाही म्हटलं, की तीच गोष्ट करायची असते. कसं असतं, जेव्हा एखादी गोष्ट आपल्या माइंडमध्ये जाते निगेटिव्ह आणि ती गोष्ट आपल्या मनामध्ये, आपल्या माइंडमध्ये आपल्याला आणायची नाही आहे. ती स्टॉप करायची आहे. पण ती परत आपल्या माइंडमध्ये येते. तसंच मुलांचं असतं, की जेवढं आपण त्यांना अडवायचा प्रयत्न करतो, तर त्यांना तेच करायचं असतं. छोट्या-छोट्या गोष्टीवरून मुलांना ह्या छोट्या-छोट्या गोष्टी अजून हट्टी बनवत जातात मुलांना. त्यानंतर मुलांना जोरात ओरडून बोलणं. आपण जोरात कुठलीही गोष्ट सांगतो. जसं आधी करायचे पॅरेंट्स, आपले पॅरेंट्स. पण तेव्हाची जनरेशन, आताचा काळ फार वेगळा आहे. सो त्यानुसार थोडं आपल्याला बदलणं गरजेचं आहे. सो ओरडून बोलणं आजकालच्या मुलांना आवडत नाही. त्यांना काही गोष्टी प्रेमानेच सांगितल्या गेल्या पाहिजे खरं. सो ओरडणे पण थोडं म्हणजे वेगळा असला पाहिजे. मुलांना आपल्याला चांगल्या सवयी लावायच्या आहेत. त्यांना आपल्याला चुकीच्या गोष्टींपासून अडवायचं आहे. त्यांचंच रक्षण करायचं आहे. सो पण ते वेगळ्या वेनी झालं पाहिजे. जसं मुलांचं ऐकून न घेणं, आपण मुलांचं ऐकून घ्या. आपल्याला कसं वाटतं मोठ्यांना, की मुलांना काय कळतं? ते लहानच आहे. पण त्यांना ते कळतं, की मला सतत काय बोललं जातं, माझं ऐकून घेतलं जात नाही. म्हणजे माझं म्हणणं ऐकून घ्यावं असं मुलांना वाटत असतं. सो त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं गेलं पाहिजे. थोडंसं तरी आपण आपला वेळ, कारण मी स्वतः अनुभव घेते, जेव्हा माझा मुलगा छोटा होता तेव्हा. सो ऐकून घेतलं ना एखादी गोष्ट प्रेमाने, की त्याला खूप छान वाटायचं. म्हणजे असं, की माझ्या मम्मीने माझं ऐकलं. जर ऐकलं नाही, की त्याला खूप राग यायचा. सो ही गोष्ट एक असते आणि मग त्यामुळे मुलं हट्टी बनतात. त्यानंतर आहे, की मोबाईल देऊन शांत करणं. म्हणजे हे खूप आता क्रेजच चालली, किंवा एक काळाची गरज झाली आहे असंही म्हणू शकतो आपण. पण तसं नाही झालं पाहिजे. ह्या मोबाईलमुळे पण मुलं हट्टी बनत चाललेली आहे. बिकॉज ऑफ रडायला लागलं, मोबाईल द्या. जेवण करायचं, मोबाईल द्या. त्यामुळे काय होते, मुलं डिपेंड होते. मुलांना तेच हवंय. हे बघा, कुठलीही गोष्ट, ह्या गोष्टी नॅचरल आहे. तुम्ही पण आज वयाचा, कुठल्याही वयाचं जर व्यक्ती असेल तर ते अट्रॅक्शन आहे आणि त्यासाठी प्रत्येक जण त्याला मोबाईल लागतं. सो मुलांचंही तसंच असतं. त्यांना तर काहीच कळत नसतं, काय चांगलं काय वाईट. त्यांना दिसतंय, त्यांना पाहिजे. सो आपण त्यांचा वेळ कशामध्ये घालवायचा, अशा छोट्या-छोट्या ॲक्टिव्हिटी, त्याच्यावर सोल्युशन आहे. छोट्या-छोट्या ॲक्टिव्हिटीचे गेम्स घरी आणायचे. आता आपण असंख्य मोठे-मोठे टॉईज, काही गरज नाही. छोट्या-छोट्या गोष्टी म्हणतात, त्यात मुलं गुंतून राहतात. ड्रॉइंगची ॲक्टिव्हिटी आहे. अशा भरपूर काही ॲक्टिव्हिटी आहे. त्यांच्यात त्यांना गुंतवून ठेवा. कारण 24 तास आपण कुठलीच गोष्ट हे करू देत शकत नाही. पण अशा छोट्या-छोट्या ॲक्टिव्हिटी आहे, त्यामध्ये मुलांना गुंतवून ठेवलं. आउटडोअर ॲक्टिव्हिटी आहे, कधी थोडंसं नेलं तर बाहेर खेळवलं गार्डनमध्ये. सो त्यामध्ये त्यांचा टाईम जाईल आणि थोडं हट्टी ते कमी बनतात. आणि शेवटी असं म्हणेल मी, की तुलना करू नका. काय होतं, की मुलांची जेव्हा आपण तुलना करतो ना, त्यांना खूप राग येतं, आवडत नाही. आपल्यालाच बघा ना, आपल्यालाही आवडत नसतं कोणी तुलना केलेली. अ, आता मी सांगते, माझा मुलगा लहान होता तेव्हा, जेव्हा त्याला खूप छान म्हटलं ना, "तू खूप छान आहे." कौतुक करायचं मुलांचं. जर मुलांचं कौतुक केलं, की त्यांना छान वाटतं आणि ती गोष्ट आपली ऐकतात. ते हट्ट करत नाहीत जेव्हा आपण त्यांचं कौतुक करतो. सो मुलांचं सतत ऐकलं पाहिजे किंवा त्यांची तुलना नाही केली पाहिजे. त्यानंतर क्वालिटी टाईम आपण दिला पाहिजे आपला. क्वालिटी टाईम मीन्स की दिवसातले 10-15 मिनटं तरी आपण आपल्या मुलांना दिला पाहिजे. त्यांच्याशी बोललं पाहिजे. त्यांच्या याच्यामध्ये संवाद आपण केला पाहिजे. तर मुलं
हट्टी होत नाही. हे बघा, शेवटी कुठलंही मूल जन्माला हट्टी येत नाही. त्याला समजून घेतलं नाही, त्याचं कोवळं मन समजून घेतलं नाही की हट्टी वाटू लागतात. प्रेम, वेळ, शांत संवाद हाच त्यावर मोठा उपाय असू शकतो किंवा सोल्युशन असू शकतो, नाही का? धन्यवाद.